नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आकारिक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 6वी विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील आकाराचे निरीक्षण करून रिकाम्या जागा भरा. 2 गुण. इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू, 6 पृष्ठे आणि 12 कडा आहेत. ब प्रश्न, अचूक पर्यायाला गोल करा. 2 गुण. खालीलपैकी कोणता आकार त्रिमितीय नाही? चौरस, गोल, दंडगोल, शंकू. उत्तर पर्याय क्रमांक अ, चौरस. पूर्ण कोनामध्ये किती काटकोन असतात? 4 काटकोन असतात. क पर्याय उत्तर आहे. यानंतर क प्रश्न, कोनाचा प्रकार लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 90 अंशापेक्षा कमी असेल तर लघुकोन, 90 अंश असेल तर काटकोन, 90 अंशापेक्षा जास्त असेल तर विशाल कोन, 180 असेल तर सरळ कोन, 180च्या पुढे म्हणजे 181 ते 359 असेल तर प्रविशाल कोन आणि 360 असेल तर पूर्ण कोन. मग आता इथे 150 आहे म्हणजे विशाल कोन, 245 म्हणजेच प्रविशाल कोन. यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ, खालील तक्ता पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. संख्या -7, त्याची विरुद्ध संख्या लिहायची म्हणजेच +7 किंवा फक्त 7 लिहिलं तरी चालेल. यानंतर विरुद्ध संख्या दुसरी 4 आहे, तर त्याची आता विरुद्ध संख्या लिहिण्यासाठी -4 लिहावं लागेल. पुढची संख्या पहा, इथं खाली दिलेली आहे. विरुद्ध संख्या -4 तर संख्या येणार +4. ब प्रश्न पहा, खालील चौकटीत योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे. 59,21,235, 59,12,000पेक्षा मोठी संख्या म्हणून च्यापेक्षा मोठे हे साईन वापरायचं आहे. दुसरी संख्या 48,580 समान आहे म्हणून बरोबरचं चिन्ह द्यायचं आहे. यानंतर क प्रश्न आहे, सोडवा. 7 + -5 = 2, -8 + -3 = -11. यानंतर प्रश्न क्रमांक 3 अ, खालील सारणी पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न आहे. 1, 4, 9, 16, 25 म्हणजे दिलेल्या संख्या काय आहेत? सर्व वर्ग संख्या आहेत. यानंतर ब प्रश्न, 40 या संख्येचे मूळ अवयव काढा. 2 गुण. 40 4 × 10, पुन्हा 4चे अवयव 2 × 2 आणि 10चे अवयव 2 × 5 म्हणजेच 40चे मूळ अवयव 2 × 2 × 2 × 5. यानंतर पुढचा प्रश्न पहा, विभाजक पद्धतीने खालील संख्यांचा मसावी काढा. 36 आणि 40. 36चे विभाजक लिहून दिलेले आहेत. 40चे विभाजक लिहून दिलेले आहेत. सामायिक विभाजक 1, 2, 4 म्हणून मसावी बरोबर 4 असणार आहे. विभाजक लिहिणे म्हणजे त्या संख्येला कोणत्या संख्येने पूर्णपणे भाग जातो. आता 36चे विभाजक लिहून दिलेले आहेत. 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36. त्याप्रमाणे 40चे सुद्धा लिहून दिलेले आहेत. यानंतर ड प्रश्न पहा, एका शाळेचा मध्यान्ह भोजन योजनेसाठी जून महिन्याचा खर्च 87,500 रुपये होता. जुलै महिन्यात 1,68,300 रुपये झाला. जून व जुलै महिन्यात एकूण किती खर्च झाला? जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला? एकूण खर्च बेरीज केली 2,55,800 रुपये. जुलै महिन्यात झालेला अधिक खर्च 1,68,300 वजा 87,500. उत्तर 80,800 रुपये खर्च अधिक झालेला आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.